सोलापूर शहरात वाहनांना आग लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे। काही तासांपूर्वीच आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाची स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल पंपावर पेटली होती। आता सोलापूरच्या जुना तुळजापूर नाक्यावर एसटी बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे त्या बसमध्ये 42 प्रवासी होते। आग लागताच प्रवाशांनी खिडक्या तसंच आपत्कालीन मार्गातून उड्या मारत जीव वाचवला। यावेळी ब्रिज खाली उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना बसमधून खाली काढत जीव वाचवला। मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर डेपोची एक बस सोलापूरकडे निघाली होती। त्या बसमध्ये 42 प्रवासी प्रवास करत होते। जुना तुळजापूर नाका येथे आल्यावर बसच्या केबिनने अचानक पेट घेतला। तेव्हा चालकानं बस थांबवत बसमधून खाली उडी घेतली। हे पाहून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। तेव्हा तिथे उपस्थित असलेले नागरिक तसंच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखत जीव धोक्यात घालून प्रवाशांचा जीव वाचवला। उपस्थित नागरिकांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली। तेव्हा अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, पण आगीत बसचा समोरचा भाग जळून खाक झाला आहे।